नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील सर्वच परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा रचनेचा अवलंब कधी केलेला आहे? भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी 22 जुलै 1947ला अवलंब केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये लॉयन टेल्ड हे वानर कोठे सापडते? भारतामध्ये लॉयन टेल्ड हे वानर कोठे सापडते? तर हे लॉयन टेल्ड जे वानर आहे पश्चिम घाट यामध्ये ते सापडते. पुढचा प्रश्न पाहूत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला या वाक्याचा काळ ओळखा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला या वाक्याचा काळ ओळखा. तर हे वाक्य जे आहे साध्या भूतकाळाचे हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? भारतामध्ये खारफुटी वनाचे सर्वात जास्त क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात जास्त खारफुटी वनाचे क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूत. काशीत मल्हारी महात्म या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. काशीत मल्हारी महात्म या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. तर या म्हणीचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक डी नको तेथे नको ती गोष्ट करणे. पुढचा प्रश्न पाहूत. दुष्काळ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. दुष्काळ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. तर दुष्काळचा विरुद्ध अर्थी शब्द होईल सुकाळ. पुढचा प्रश्न पाहूत. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. जाणून घेण्याची इच्छा असणारा. जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्याला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी जिज्ञासू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आपल्यापुढे 4 वाक्य दिलेले आहेत. आपल्याला व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्याचा पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य होईल ऑप्शन क्रमांक 1 देवाची प्रार्थना ऐकून मन प्रसन्न होते. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. समूहदर्शक शब्द ओळखा. समूहदर्शक शब्द ओळखा. जशी पोत्यांची थप्पी तशी नाण्यांची काय होईल? जशी पोत्यांची थप्पी तशी नाण्यांची काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी चळत होईल. पुढचा प्रश्न पाहूत. शरावती जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब येथे स्थित आहे. शरावती जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब येथे स्थित आहे. तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर शरावती जलविद्युत प्रकल्प हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्नामधील वाक्यामध्ये रिकाम्या जागी भरण्यासाठी सर्वात योग्य शब्द निवडा. तर वाक्य आहे गावाच्या वेशीवर सर्व दूध टिंबटिंब करण्यात येते. गावाच्या वेशीवर सर्व दूध हे टिंबटिंब करण्यात येते. तर या ठिकाणी योग्य शब्द होईल संकलित करण्यात येते. गावाच्या वेशीवर सर्व दूध हे संकलित करण्यात येते. पुढचा प्रश्न पाहूत. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर सध्या भारताचे संरक्षण मंत्री हे राजनाथ सिंह आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. संविधान भारतीय नागरिकांना टिंबटिंब नागरिकत्व देते. संविधान भारतीय नागरिकांना टिंबटिंब नागरिकत्व देते. तर संविधान हे भारतीय नागरिकांना एकेरी नागरिकत्व देते. पुढचा प्रश्न पाहूत. पोक्सो कायदा हा कशाशी संबंधित आहे? पोक्सो कायदा हा कशाशी संबंधित आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर पोक्सो हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर पोक्सो हा कायदा लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे रक्षण यासाठी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. आतड्याला पीळ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आतड्याला पीळ पडणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी दयेने कळवळणे.
आतड्याला पीळ पडणे म्हणजेच दयेने कळवळणे. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर करेक्ट होईल. पुढचा प्रश्न पाहूत. कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान येथे वसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी केवलादेव राष्ट्रीय अभयारण्य भरतपूर राजस्थान या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी भारतामधील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? खालीलपैकी भारतामधील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कैबुल लाजमो राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील पहिले राष्ट्रीय तरंगते उद्यान आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खाली दिलेल्या शब्दाच्या विकल्पामधून योग्य समानार्थी शब्द निवडा. तर या ठिकाणी शब्द आहे अवनी. तर आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द योग्य निवडायचा आहे. तर अवनीचा करेक्ट समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक सी पृथ्वी या ठिकाणी करेक्ट शब्द होईल. पुढचा शब्द आहे विमल. तर विमलचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी विमलचा समानार्थी शब्द होईल निर्मल. पुढचा प्रश्न पाहूत. खाली दिलेल्या शब्दामधून विरुद्ध अर्थाचा पर्याय ओळखायचा आहे. तर शब्द आहे इहलोक. तर आपल्याला इहलोक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. तर इहलोकचा विरुद्धार्थी शब्द होईल परलोक. पुढचा प्रश्न आहे निंदा. तर निंदाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता होईल? तर निंदाचा विरुद्ध अर्थी शब्द होईल स्तुती. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर वाक्यप्रचार आहे धूळ चाटणे. धूळ चाटणे याचा करेक्ट अर्थ कोणता होईल? तर धूळ चाटणे म्हणजेच पूर्ण पराभव करणे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. तारे तोडणे. तारे तोडणे याचा करेक्ट अर्थ कोणता होईल? तर तारे तोडणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए वेड्यासारखे बोलणे. तारे तोडणे म्हणजेच वेड्यासारखे बोलणे. पुढचा प्रश्न पाहूत. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. मन आहे खाण तशी माती. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. मन आहे खाण तशी माती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आईबापाप्रमाणेच मुले या ठिकाणी हे करेक्ट ऑप्शन बी होईल. पुढचा प्रश्न पाहूत. पाचामुखी परमेश्वर. पाचामुखी परमेश्वर या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असते. पाचामुखी परमेश्वर म्हणजेच पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असते. पुढचा प्रश्न पाहूत. दगड फोडणारा टिंबटिंबा असतो. दगड फोडणारा टिंबटिंब असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए बेलदार असतो. पुढचा प्रश्न पाहूत. सामाजिक शब्दाचा समास विकल्पामधून शोधा. तर या ठिकाणी अनादरचा कोणता समास होईल? अनादर या शब्दाचा समास कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नत्र तत्पुरुष समास होईल. पुढचा प्रश्न पाहूत. कमलनयन. तर कमलनयन या शब्दाचा योग्य समास कोणता होईल? तर कमलनयन या शब्दाचा कर्मधारय हा समास होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रति प्लस अक्ष या आपला शब्दाची संधी विकल्पामधून शोधायची आहे. प्रति प्लस अक्ष. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहूत. नो प्लस एक. नो प्लस एक काय होईल? तर नो प्लस एक या ठिकाणी नाविक हे होईल. पुढचा प्रश्न पाहूत. नयन. नयन प्लस काय होईल? तर नयन या शब्दाचा विग्रह करेक्ट विग्रह जे होईल ऑप्शन क्रमांक ए ने प्लस अन या ठिकाणी नयन होईल. पुढचा प्रश्न पाहूत. चंद्रोदय. तर चंद्रोदय या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे होईल ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी चंद्र प्लस उदय या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहूत. खाली दिलेल्या वाक्याचा काळ विकल्पामधून शोधा. वाक्य आहे मी प्रश्नपत्र सोडवत आहे. तर आपल्याला या ठिकाणी याचा काळ ओळखायचा आहे. तर मी प्रश्नपत्र सोडवत आहे. तर या वाक्याचा काळ जे होईल ऑप्शन क्रमांक बी पूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पाहूत. तानाजी शौर्याने लढला या वाक्याचा काळ ओळखा. तानाजी शौर्याने लढला या वाक्याचा काळ कोणता होईल? तर या वाक्याचा काळ जे होईल ऑप्शन क्रमांक डी साधा भूतकाळ या ठिकाणी वाक्याचा काळ होईल. पुढचा प्रश्न पाहूत. खालील वाक्यामध्ये कोणते उभयनवी अवयव वापरलेले आहे? वाक्य आहे मी वेळेत पोहोचलो म्हणून मी तिला भेटलो. मी वेळेत पोहोचलो
म्हणून ती मला भेटली. तर या वाक्यामध्ये कोणते उभयनवी अव्यय वापरलेले आहे? मी वेळेत पोहोचलो म्हणून ती मला भेटली. तर या वाक्यामध्ये उभयनवी अव्यय जे आहे ऑप्शन क्रमांक बी परिणामबोधक या ठिकाणी उभयनव्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. राजा प्लस ईश यापासून योग्य संधीचा शब्द बनवा. राजा प्लस ईश यापासून योग्य संधीचा शब्द बनवा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राजेश या ठिकाणी योग्य शब्द होईल. पुढचा प्रश्न पाहूत. खालील वाक्यामधील रस ओळखा. वाक्य आहे सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. या वाक्यातला आपला रस ओळखायचा आहे. तर या वाक्यामधील जे रस आहे शृंगार रस आहे. पुढचा प्रश्न पाहूत. शेजारची शांताबाई दुडूदुडू धावते. वरील वाक्यामधील क्रियाविशेषण कसले आहे? शेजारची शांताबाई दुडूदुडू धावते. वरील वाक्यामधील क्रियाविशेषण कसले आहे? तर या वाक्यामधील जे क्रियाविशेषण आहे ऑप्शन क्रमांक डी अनुकरण दर्शक हे क्रियाविशेषण आहे. अनुकरण दर्शक. पुढचा प्रश्न पाहूत. खालील वाक्यामधील विशेषण प्रकार कोणता आहे? वाक्य आहे 5-5 सैनिकाच्या तुकड्या करून शत्रूंना धूळ चारा. 5-5 सैनिकाच्या तुकड्या करून शत्रूंना धूळ चारा. तर या वाक्यातला विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी विशेषणाचा प्रकार होईल. पुढचा प्रश्न पाहूत. शाळेकडे या शब्दामधील कडे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? शाळेकडे या शब्दामधील कडे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर कडे हा शब्दयोगी अव्यय या प्रकारचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. हातगाडी या शब्दाचा समास ओळखा. हातगाडी या शब्दाचा समास ओळखा. तर हातगाडी या शब्दाचा समास होईल मध्यम पदलोपी समास. पुढचा प्रश्न पाहूत. खालील वाक्यप्रयोगाचा अर्थ ओळखा. दृष्ट लागणे किंवा दृष्ट लागणे. तर यापासून आपल्याला वाक्यप्रयोगाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. दृष्ट लागणे. तर दृष्ट लागण्याचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक सी पाहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात येणे. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. मितव्ययी या शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थ काय आहे? मितव्ययी या शब्दसमूहाबद्दलचा योग्य अर्थ काय होईल? मितव्ययी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी मोजकेच बोलणारा. पुढचा प्रश्न पाहूत. परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे? परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे? तर परंतु हा उभयनवी अवयवाचा सूचक आहे. ऑप्शन क्रमांक एक हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहूत. कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंधांना काय म्हणतात? कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना टिंबटिंब असे म्हणतात. तर त्यांना प्रयोग असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूत. कानन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कानन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी जंगल होईल. पुढचा प्रश्न पाहूत. आनल या शब्दाचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. अचूक पर्याय निवडा. आनल या शब्दाचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी विस्तम पादम अग्निवन्नी या ठिकाणी योग्य पर्याय होईल. पुढचा प्रश्न पाहूत. दिवाळीमध्ये पणत्या लावतात. पणत्या या वाक्यामधील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. दिवाळीमध्ये पणत्या लावतात. तर पणत्या या वाक्यामधील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित नामाचे वचन जे होईल ऑप्शन क्रमांक सी बहुवचन. पुढचा प्रश्न पाहूत. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर कृपणच्या विरुद्धार्थी शब्द होईल उदार. ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. विकारी शब्दाच्या टिंबटिंब जाती आहेत. विकारी शब्दाच्या टिंबटिंब जाती आहेत. तर विकारी शब्दाच्या 4 जाती आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणामध्ये कोणत्या लिंग प्रकारामध्ये येतो? पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणामध्ये कोणत्या लिंग प्रकारामध्ये येतो? तर पुस्तक हा नपुसक लिंग या प्रकारामध्ये येतो. पुढचा प्रश्न क्रमांक 46. मी निबंध लिहित असे या वाक्यामधील काळ कोणता आहे? मी निबंध लिहित असे या वाक्यामधील काळ कोणता आहे? तर या वाक्यामधील जे काळ आहे ऑप्शन क्रमांक ए रीती भूतकाळ. ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. आणि हे
कोणती उभयनवी अवयय आहे आणि हे कोणते उभयनवी अवयय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि हे कोणते उभयनवी अवयय आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे.